देशी विदेशी दोन्ही प्रकारची फळं आपण बाकी जांभळं घ्यायची असतील. भारतातली पण अशी वेगवेगळी फळं आहेत मार्केटमध्ये. फळ जर कोणाला माहिती असेल तर नक्की मला सांगा. रेट पण तसं चांगलाच आहे डाळिंबांचा. पूर्ण देशोदेशी फळं असतात. काय काय फळं दिसतात ना मार्केटमध्ये. साईज बघा केवढी आंब्याची, हापूस आंब्याची. त्यांची गॅरंटी असते तेवढंच वजन निघणार आहे. फॉरेनची फळं जास्त मिळतील मार्केटमध्ये. साईजवरती पण डिपेंड करतं आणि क्वालिटीवरती पण. आता क्लिअरली सांगतात हापूसपेक्षा पण भारी लागतो मला. आपल्याला दिसलेला आहे सगळ्यात आवडता आंबा गोल्डन दशेरी आंबा. बघा कसा दिसतो. एकदम होलसेल मार्केट आहे. तुम्हाला रिटेलचा रेट लागेल. तर इकडे दिसतोय लंगडा. लंगडा म्हणजे पावसाळा मनावाचं सुरू झालेला नाही आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या पाठीमागे आहे वाशी FMCचं फळ मार्केट आणि आज आपण तेच एक्सप्लोर करणार आहोत. आता तसं ऑफिशियली पावसाळ्याचा 1 महिना संपत आलेला आहे. म्हणजे आता जून एंड आलेला आहे. आज जूनची 25 तारीख आहे. आज तारीख 25 जून 2026 आणि तसा काल एक दिवसच पाऊस पडला. पण आज बघाल तर बघा ऊन आहे, चांगल्यापैकी ऊन पडलेलं आहे. म्हणजे फक्त एक दिवस झलक दाखवली पावसाने, पण बाकी पाऊस अजून काय आलेला तसा नाही आहे. म्हणजे पावसाळा मनावाचं सुरू झालेला नाही आहे. तर ठीक आहे, आता आपण आलो आहोत फळ मार्केटमध्ये. आणि आता पावसाळ्यामध्ये फळ मार्केटमध्ये कोणती फळं आहेत, काय रेटने आहेत आणि रेट आपल्याला आवाक्यात आहेत का, ते सर्व आपण आज बघणार आहोत. मेनली तर फळं चेक करणार आहोत, कारण आता 4 दिवसानंतर वटपौर्णिमा येणार आहे आणि वटपौर्णिमेला तर सर्वांना फळं लागतातच. म्हणजे आंबे झाला, फणस झाला, तुमचा जांभळं झाली, करवंद झाली, सर्वांना लागतातच. आणि तेच आता आपण बघायला आलो की मार्केटमध्ये ते सर्व आहे का आणि असेल तर काय रेटने आहेत. तर चला FMC वाशीचं फळ मार्केट एक्सप्लोर करूया. आणि आपण जाणार आहोत शेडवाला मार्केटमध्ये. आपल्या पाठीमागे जे सिरीज आहे, पण जे सिरीजच्या बरोबर समोरच्या साईडला हे शेडवाला मार्केट, फळ मार्केट. तर आता आपण जाऊया इकडे शेडवाल्या मार्केटमध्ये. गर्दी बघा गाड्यांची. पावसाळा आहे म्हणून काय स्लॅग सीझन असं वगैरे काय नाही. मार्केटमध्ये फळं ही येतच असतात कुठली ना कुठली. जसं आता आंब्याचं सीझन ऑलमोस्ट संपलेला आहे, पण तरी पण आंबे असण्याची शक्यता आहे मार्केटमध्ये. चला बघूया आहेत का आंबे. आंबे आहेतच, सुरुवातीला दिसतात आंबे. आणि हे बघा दशहरी आंबा आहे. 55 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. पण पूर्ण हे बकेट तुम्हाला घ्यायला लागेल 55 रुपये किलोने. हे किती किलोचं बकेट आहे आता? बघा 26 ते 27 किलो आंबे तुम्हाला मिळतील ह्या बकेटमध्ये. सर्व दशहरी आहेत. तुम्हाला हिरवे दिसत आहेत, पण हे सर्व पिकणार आहेत. इकडे दिसतोय लंगडा. लंगडा म्हणजे आंबा, लंगड्याचा प्रकार आहे लंगडा आंबा. आणि किती किलो याच्यामध्ये? 25-30 बघा 24 किलोचं हा बास्केट आहे पूर्ण बकेट. आणि हे तुम्हाला 60 रुपये किलोने मिळेल. आणि इकडे दशहरी आहे, हा तुम्हाला 25 रुपये किलोने मिळेल. आणि हे पण वजन सेम ना, 20 ते 24-25 किलो. तसं बास्केटमध्ये असेल म्हणजे ट्रेडमध्ये असेल ना, तर सर्व माल तुम्हाला घ्यायला लागेल. होलसेल रेट आहे. दशहरी आंबा जो मी तुम्हाला सांगतो ना बघा, असा पिकणार आहे हळूहळू. कच्चे जरी दिसत असली ना तरी पिकणार आहे चांगले. आणि हे किलोवरच विकले जातात. ते डझनावर विकले नाही जाते, किलोवरच विकले जातात. कसं किलो आहे? आणि हा दशहरी आहे तो 60 रुपये किलो आहे. जरा चांगली क्वालिटी आहे दशहरी आंब्याची. 60 रुपये किलो आहे बघा. आणि तुम्हाला इथे 5 किलो पण मिळतील आंबे, पण रेट असेल 100 रुपये किलो. पूर्ण क्रेट घेतलं तर 60 रुपये किलो. कारण हे होलसेल मार्केट आहे. तुम्हाला रिटेलचा रेट लागेल तर तुम्ही 5 किलो घेतले तर. इकडे पण लंगडा आंबा बघा. त्याला लंगडा का म्हणतात माहीत नाही. बहुत बढ़िया माल है, साफ माल आहे, खूप चांगला माल आहे सांगतात. 60 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. किती आहे याच्यामध्ये? 20 किलो से बघा 20 किलोच्या वरती असेल माल याच्यामध्ये. आणि सध्या मार्केटमध्ये दशहरी आणि लंगडा हे 2च प्रकारचे आंबे दिसत आहेत मार्केटमध्ये. आणि हे सर्व आंबे आहेत ते UPवरनं आलेले आंबे आहेत. वाशी FMCच्या मार्केटमध्ये UPचे आंबे आहेत सर्व. दशहरी घ्या किंवा लंगडा घ्या, दोन्ही तिकडचेच आलेले. आणि हा आहे दशहरी आंबा. पण ह्याची क्वालिटी बघा, गोल्डन दशहरी. हा गोल्डन दशहरी. आता आठवण करतायत गोल्डन दशहरी. आता गोल्डन दशहरी आंबा बघा कसा दिसतो. एकदम बघूनच मन असं होईल तुम्हाला लगेच घेतला पाहिजे. पण रेट पण आहे का 110 रुपये किलो होलसेलमध्ये रेट आहे याचा. आणि साधा आहे हा किती? 65. आणि हा आहे तो 65 रुपये. आणि हे कोणता? नॉर्मल दशहरी. हा नॉर्मल दशहरी आंबा. इकडे आहे तो 50 रुपयेवाला. म्हणजे दशहरी आंब्यामध्ये पण किती प्रकार आहेत बघा, क्वालिटीज आहेत. हे 50 रुपये, 65 रुपये, 60 रुपये. आणि आपण आता गोल्डनवाला बघितला तो 110 रुपये. या मार्केटमध्ये होलसेलमध्ये तुम्हाला आंबे भरपूर मिळतील. आणि आपल्याला दिसलेला आहे सगळ्यात आवडता आंबा आपला तोतापुरी. आणि हा किती रुपये किलो? मला 40 रुपये. 40 रुपये किलोने तुम्हाला तोतापुरी आंबा मिळेल. भरपूर आहेत मार्केटमध्ये तोतापुरी आंबे पण. जसे दशहरी आहे, लंगडा आहे, तसं तोतापुरी पण आहे. 40 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि 20 ते 22 किलोचा हा पुरा क्रेट असणार आहे. कॅरेट पूर्ण घ्यायला लागेल तुम्हाला. होलसेलचा रेट आहे बघा. इकडे पण आहे तोतापुरी आंबे.
अरे बघ, इकडे आहे केसर आंबा. बघा हे सर्व केसर आहे. कसा किलो आहे? 130 रुपये किलो केसर आंबा मिळेल तुम्हाला. आणि सेम आहे, पूर्ण क्रेड घ्यायचा आहे. तो जो 20 किलो प्लसच क्रेड असेल. एकदम पिकलेला आहे. बघा टेस्ट करून देतात तिकडे. या आंबे चव करून बघा. आंबा गोड आहे एकदम. पण हा किलोमध्ये मिळेल की नाही मला डाऊट आहे. मी लगेच घेतला असता, पण पूर्ण कॅरेट घ्यायला लागला. एवढं कॅरेट घेऊन आपण काय करणार. पण आंबा चवीला एक नंबर, म्हणजे हापूसपेक्षा पण भारी लागतो मला आंबा, केसर आंबा. मार्केटमध्ये सगळे आंबेच दिसतात इकडे, शेडवाल्या मार्केटमध्ये. दुसरं काय नाही, हे शेडवाला मार्केट आहे कारण वर शेड आहे. आणि बघा सगळे आंबेच दिसतात, भरपूर आंबे आहेत. केसर आहे, लंगडा आहे, दशहरी आहे, आपला तोतापुरी आहे, बरेच आंबे आहेत. आणि मार्केटमध्ये आपल्याला जांभळं तर दिसली आहेत, कमी आहेत जांभळं. बघा यांनी ओपन करून ठेवले. दादा क्लिअरली सांगतात ज्यूसाठी वापरायचं असेल तर ही जांभळं वापरा. 100 रुपयाला बॉक्स आहे, किलोचा बॉक्स आहे, 1 किलोचा बॉक्स जांभळांचा. पण 100 रुपयाला तुम्हाला मिळेल. फक्त ज्यूस करा त्याचं. जांभळं बघा कशी आहे. सीताफळ आहे ते 70 रुपये किलो आहे सीताफळ. अजून तसं जास्त सीताफळ दिसत नाहीत मार्केटमध्ये. आता हळूहळू यायला सुरुवात होईल. सध्या आंबेच भरलेत अजून मार्केटमध्ये. आंबेच पूर्ण हे मार्केटच आंब्याने भरलेलं आहे. शेडवाल्या मार्केटमध्ये तर आपल्याला आंब्याशिवाय काय दिसलेलं नाही आहे. आता जाऊ पुढे आपण जे विंगमध्ये, म्हणजे जे गाळे आहेत ना जे नंबरचे, त्याच्यामध्ये जाऊया आणि तिथे बघूया काय दिसतं आपल्याला फळांमध्ये. ते केळी तर दिसतं सुरुवातीला, पण बघूया अजून काय काय आहे त्या आतमध्ये. पपया उतरतात. पपया दिसतात सुरुवातीला. बघा पपई कसे आहे पपई दादा? मला 40 रुपये किलोने मिळेल. आणि असं ना कागदामध्ये पॅकिंग करूनच असतं पपई. आणि सर्व पपई दिसतं तुम्हाला. यांच्याकडे पण पपईच आहे, तिकडे पण पपईच आहे. कशी किलो पपई दादा? पपया 40 रुपये किलो. 40 रुपये किलो पपईचा रेट चालू आहे मार्केटमध्ये. आणि इकडे दिसतंय ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन कसं आहे? 130 रुपये किलो आहे. 130 रुपये किलोने तुम्हाला ड्रॅगन मिळेल, ड्रॅगन फ्रूट. आणि आता पुढच्या साईडला आलो तर 120 रुपये किलो, म्हणजे 10 रुपये इकडे तिकडे आहे. ड्रॅगनचा रेट सध्या हाच आहे, 120-130 रुपये किलो. साईजवरती पण डिपेंड करतं आणि क्वालिटीवरती पण. आता हा 120 रुपये किलोवाला आहे ड्रॅगन. किती किलो घ्यायला लागेल? कमीत कमी 5 किलो घ्यायला लागतील. आणि यांच्याकडे सर्व ड्रॅगन दिसतात आपल्याला. इकडे सफरचंद आहे, ती साऊथ आफ्रिकेची सफरचंद आहेत. आणि ही तुम्हाला 3500 रुपयाला मिळतील. 18 किलो सफरचंद. आतमध्ये 18 किलो माल आहे आणि 3500 रुपये रेट आहे. म्हणजे ऑलमोस्ट 200 रुपये किलोचा रेट झाला होलसेलमध्ये जागेवरती. आणि आफ्रिकन सफरचंद आहे ती. आणि इकडे आहे ते न्यूझीलंडची सफरचंद. आता मागाशी बघितली ती आफ्रिकेची, आता ही न्यूझीलंडची. आता मी तुम्हाला सांगतो ना, इंडियन माल खूप कमी मिळणार आहे. ऑफ सीझन आहे, त्यामुळे तुम्हाला हे फॉरेनची फळं जास्त मिळतील मार्केटमध्ये. आणि हे तुम्हाला 3600 रुपयाला 18 किलो सफरचंद मिळतील होलसेलमध्ये. म्हणजे बघा 200 रुपये, एक्झॅक्ट 200 रुपये रेट आहे. तुम्ही घ्यायला आला तर थोडाफार रेट होईल होलसेलमध्ये घ्यायला आल्यावरती. बाकी आता सांगायचा रेट तर हा आहे 3600 रुपयाला 18 किलोचा पूर्ण क्रेड मिळणार आहे तुम्हाला. आणि इकडे आवाकाडो आहे. आता हे अमेरिकन फळ आहे आवाकाडो. आणि फळ मोठं आहे, 22 फळं तुम्हाला प्रत्येक बॉक्समध्ये मिळतील. आणि बघा आता दादाने घेतलेत 500 रुपयाला. 500 रुपयाला तुम्हाला 4 किलो माल असेल आणि 22 फळं मिळतील तुम्हाला याच्यामध्ये आवाकाडोची. आता आपल्या समोरच घेतलेलं, असं पण नाही की पाठीमागे पुढे. 500 रुपयाला हा पूर्ण बॉक्स घेतलेला आहे 4 किलोचा. आणि इकडे सफरचंद जी दिसत आहेत तुम्हाला, ही साऊथ आफ्रिकेची आहे. मागाशी बघितली कलर थोडा वेगळा होता, हा कलर थोडा वेगळा आहे. तिकडचे पण साऊथ आफ्रिकेतले एरिया वेगळे असतील. जसं आपल्याकडे UPचं येतं, गुजरातचं येतं, कर्नाटकचं येतं, तसं तिकडे पण काय एरिया वेगळे असतील. आणि हे 2800 रुपयाला तुम्हाला 18 किलो मिळणार आहे सफरचंद. आणि ही आफ्रिकेची आहे, साऊथ आफ्रिकेची सफरचंद. इकडे लिची आहे, ही 2500 रुपयाला तुम्हाला बॉक्स, 2500 रुपयाला. आणि हे आहे ते 2800 रुपयाला. ह्याच्यामध्ये पण फरक आहे बघा. ही 2800 रुपयाची आहे, क्वालिटी चांगली आहे. आता दादाने सांगितलं तर तुम्हाला 8 किलो मिळतील लिची. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 8.5 किलो मिळतील. ते 2800 रुपयाला आणि हे 2500 रुपयाला. त्यांची गॅरंटी असते, तेवढंच वजन निघणार आहे एक्झॅक्टली. इकडे ब्लूबेरीज आहेत, ह्या तुम्हाला 100 रुपयाला 125 ग्राम मिळणार आहेत. आणि हे पण सर्व बाहेरचं आहे बरं का, इंडियातलं काही नाही आहे, भारतातलं काही नाही आहे. सगळी बाहेरची फळं आहे ती, ब्लूबेरीज वगैरे. तिकडे पण आहेत सर्व. यांच्याकडे पण सर्व आवाकाडो वगैरे बाहेरचीच फळं आहेत.
आणि इकडे आहे हापूस आंबा, पण हा कोकणातला नाही आहे, हा जुन्नरचा आहे, पुण्याचा. आणि बघा अजून पण हापूस आहे. आणि साईज बघा केवढी आंब्याची, हापूस आंब्याची. हे कसं बोललं डझन दादा? बघा 3000 रुपयाला तुम्हाला ही 4 डझनची पेटी मिळणार आहे. इकडे 5 डझन आंबे आहेत, जे तुम्हाला 3200 रुपयाला मिळणार आहे हापूस जुन्नरचा, पण साईजमध्ये फरक आहे बघा. आणि 5 डझन बघते त्या पेटीमध्ये 3200 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. असे हे जुन्नरचा हापूस आंबा तुम्हाला मिळणार आहे मार्केटमध्ये. या इकडे J375 शॉप नंबर आहे J375. आणि फळ मार्केटमध्ये तुम्हाला दिसते बघा कद्दू, गोडवाला कद्दू. काय काय फळं दिसतात ना मार्केटमध्ये, हे नवीनच दिसलं आपलं पहिली वेळ. मी तर एकदम हे झालं आश्चर्यचकित. आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही याला काय म्हणतात, इकडच्याच लोकांना माहीत नाही काय म्हणतात ते कद्दू. बाकी नाव तुम्हाला दाखवतो, हे बघा इकडे काय लिहिलं आहे हे तुम्ही गुगल करा आणि समजा काय आहे ते. बाकी हे इंडियाचा फळ नाही आहे. आणि ह्याचा रेट जो आहे तो 500 रुपये, 400 ते 500 रुपये असतो. 9 किलोची पूर्ण हा बॉक्स असतो, असा विकला जातो. कद्दूची भाजी माहिती आहे आपल्याला, पण हे फळांमध्ये पण असा कद्दू माहीत नव्हता आपल्याला. आणि ही आहेत संत्री, मोसंबी, काय म्हणायचं ते म्हणा, आपण तर मोसंबीच म्हणतो. तर इकडे तुम्हाला ही 1000 रुपयाला 12 किलो मिळणार आहेत. आणि इजिप्त देशाचे मोसंबी तुम्हाला आपल्या भारतात खायला मिळणार आहेत मार्केटमध्ये आहेत. APMCच्या मार्केटमध्ये काही कमी नाही, पूर्ण देशोदेशची फळं असतात. राज्याची तर असतात भारतातल्या, पण देशोदेशची पण असतात जगातल्या. आणि सगळी बाहेरची फळं आहेत. इथलं इंडियातलं काय नाही यांच्याकडे. हे ॲपल म्हणाल तरी बाहेरचं आहे, हे पेर बाहेरचं आहे. हे 2400 रुपयाला तुम्हाला 12.5 किलो मिळणार आहे. आणि हे पण साऊथ आफ्रिकेचं आहे. साऊथ आफ्रिकेची बरीच फळं आहेत आपल्याला मार्केटमध्ये बघा. हे पेर पण साऊथ आफ्रिकेचेच आहेत. आणि 2400 रुपयाचा रेट आहे, म्हणजे 200 रुपये किलोचा रेट आहे होलसेलमध्ये. इकडे आहे प्लम फळ बघा, प्लम. आणि हे तुम्हाला 300 रुपयाला 2 किलो मिळतील. आणि असा बॉक्स तुम्हाला पूर्ण मिळेल. आणि मार्केटमध्ये आहे चेरी, लाल चेरीज. आणि 1 किलो 350 रुपयाला तुम्हाला मिळेल. एका बॉक्समध्ये 1 किलो माल आहे आणि 350 रुपयाला तुम्हाला मिळेल. आणि हे सर्व चेरी जे आहेत ह्या काश्मीरचे आहेत. तसं काश्मीरची सफरचंद यायला थोडासा वेळ आहे, पण चेरी मात्र आलेले आहेत मार्केटमध्ये. आणि 350 रुपयाला तुम्हाला 1 बॉक्स मिळेल. आणि 1 बॉक्स तुम्ही विकत घेऊ शकता, असं नाही की होलसेलमध्ये सगळे बॉक्स घ्यायचे. 1 बॉक्स पण तुम्ही इथे विकत घेऊ शकता. आणि इकडे अंजीर पण आहेत, आणि ही पण काश्मीरचीच आहे. बघा 1 नंबर अंजीर दिसतोय तुम्हाला. 250 रुपयाला तुम्हाला बॉक्स मिळणार आहे, जो 1 किलोचा आहे. 1 किलोचं पॅकिंग आहे. आणि अंजीर बघायला पण भारी दिसतं. हां 1.5 किलो असतील बघा, दादा म्हणतात हे 1.5 किलो असतील बॉक्समध्ये. 1.5 किलोच्या आसपास नाही, 1.5 किलोच्या आसपास माल भरलेला आहे. 1 किलो बोलत होतो, पण 1.5 किलोच्या आसपास तुम्हाला मिळेल. हे बघा हे किवी आहे, आणि हे चिलीचे आहेत, आणि हे इराणचे आहेत. 2 वेगवेगळ्या देशातले किवी आहेत. हे 70 रुपयाला 3 आहेत, आणि हे 4, आणि हे 90 रुपयाला 4 आहे. किवी पण बाहेरच्या देशातलेच आहेत. आणि रेट तुम्ही बघितले असे किवी आहेत. आणि हे इराणवाले किवी, चिलीवाले असे 4च्या पॅकिंगमध्ये, इराणवाले 3च्या पॅकिंगमध्ये. इकडे आहे डाळिंब, आणि 220 रुपये किलो तुम्हाला डाळिंब मिळणार आहेत. सेम आहे, आणि हे 250 रुपये किलो आहे तुम्हाला डाळिंब. आणि सर्व महाराष्ट्रीय डाळिंब आहेत तर चांगली डाळिंब दिसते, पण रेट पण तसं चांगलाच आहे डाळिंबांचा. इकडे दिसलं आपल्याला एक वेगळं फळ, मकस नावाचं. आता हे मकस म्हणतायत, आले महाराष्ट्रातलंच फळ आहे म्हणतात. मी पर्सनली कधी कुठेच पाहिलेलं नाही आहे. आणि हे 1400 रुपयाला 8 ना बघा, 1400 रुपयाला 8 पीस मिळणार आहे. 30वरती आहे. हे 1400 रुपयाला सर्व तुम्हाला 8 पीस घ्यायला लागतील. आणि हे फळ जर कोणाला माहिती असेल तर नक्की मला सांगा, याला काय म्हणतात आपल्याकडे. आता तो तर दादा मकस म्हणतो त्याच्या पद्धतीने, तो मकस म्हणूनच विकतो आहे. हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे हे फळं, मकस. आणि इकडे आहे खजूर. हा बघा हा खजूर, जो 800 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि हा वाला जो पिवळा कलरचा आहे ना, हा अजून महाग आहे. हा तुम्हाला 1000 रुपये किलोने मिळेल. बघा खजूरमध्ये क्वालिटी बघा, क्वालिटी आहे. आणि ह्यावाल्या क्वालिटीज महाग आहे. आता 800 रुपये आणि 1000 रुपये. आणि हे सर्व गुजरातचा माल आहे. असं वाटलं मला की भाई आखाती देशातला आहे का, नाही, पण आपल्या देशातलाच आहे. आणि आपल्या बाजूच्या राज्यातला गुजरातमधला माल आहे. इकडे पीच आहे, पीच. आणि 8 किलोचा बॉक्स आहे ना, 1300 रुपयाला तुम्हाला हे पीच फळ मिळेल. आणि हे नैनितालचं आहे, आपल्या भारतातलंच. भारतातली पण अशी वेगवेगळी फळं आहेत मार्केटमध्ये सध्या ह्यांचा सीझन जास्त आहे. बघा पीच आहे, भरपूर आहे तिकडे. आणि यांच्याकडे जी दिसत आहेत ना, सगळी तुम्हाला ही भारतातलीच फळं दिसतात. वाटेल तुम्हाला बाहेरची आहेत, पण तसं नाही आहे. ही सर्व आपल्या भारतातलीच आहे. आता हे काश्मीरचं आहे लिची.
इकडे खरबूज आहेत मार्केटमध्ये 20 रुपये किलोवाले पण आहेत 20 रुपये किलो, हे 50 रुपये. आणि हे 50 रुपये किलो आहेत. क्वालिटी चांगली आहे आणि हे जरा लो क्वालिटी 20 रुपये किलो खरबूज. आणि मार्केटमध्ये पेरू पण आहेत, हे तुम्हाला 50 रुपये किलोने मिळतील. कम जादा म्हणजे कमी होतील, जास्त रेट नाही होणार. 50 रुपये किलोचा रेट आहे. पण पूर्ण जाळी घ्यायला लागेल तुम्हाला. ही एक 8-10 किलो असेल पेरू, जास्तच असेल याच्यामध्ये. तर मंडळी असं होतं हे वाशी FMCचं फळ मार्केट. तिकडे देशी विदेशी दोन्ही प्रकारची फळं आपण बघितलेली आहेत जी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. आणि आपण बघायला लागलो तो बारके छोटे बिटकीचा आंबा म्हणतो ना, छोटावाला तो काय कुठे दिसलेला नाही. आणि जांभळं पण आपल्याला कुठे दिसलेलं नाही, फक्त एकच ठिकाणी सुरुवातीला दिसली. बाकी जांभळं घ्यायची असतील तर सकाळी लवकर यायला लागेल तुम्हाला. आणि आता सध्या आवक कमी झालेली आहे जांभळांची. फणस नाही आहे मार्केटमध्ये. म्हणजे आता वटपौर्णिमेला लागणारी जी फळं असतात त्यातलं तर मला स्पेशली काय दिसलं नाही. आंबे आहेत असं नाही की नाही, आंबे आहेत, पण आपण जे वाटायला वापरतो ना ते वाले नाही आहेत. तर ते तुम्हाला आता लोकल मार्केटमध्येच घ्यायला लागेल. मला वाटतं रविवार सोमवारी ते येतील. मंगळवारी वटपौर्णिमा, रविवारी सोमवारी तुम्हाला ते मिळतील मार्केटमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला वाशी FMCचं फळ मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.